हाय एव्हरीवन, माझं नाव सुजाता लिंगे. मी एका आय टी कंपनीमध्ये ॲज अ स्क्रम मास्टर काम करते. माझा आजचा विषय आहे, विल ए आय रिप्लेस प्रोजेक्ट मॅनेजर्स किंवा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रकल्प व्यवस्थापकांची जागा घेऊ शकतो का? चला तर मग बघूयात. मी एक छोटीशी पीपीटी बनवलेली आहे, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यानंतर आपण डिस्कशनला सुरुवात करूयात. ओके. तर यामध्ये प्रथमतः आपण पाहूयात की प्रकल्प व्यवस्थापकाची किंवा प्रोजेक्ट मॅनेजरची काय भूमिका असते. तर प्रकल्प व्यवस्थापक किंवा प्रोजेक्ट मॅनेजर यांना प्रोजेक्टचा कणा म्हटला तरी काही हरकत नाही किंवा ते खूप महत्वाचा घटक असतो. प्रकल्प व्यवस्थापक हे प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे घटक असतात, जे नियोजन, अंमलबजावणी आणि प्रकल्प पूर्ण करणे यासाठी जबाबदार असतात. ते फक्त कार्यव्यवस्थापक नसतात, तर नेते असतात, जे टीमला जे आहेत तर ते अवघड प्रक्रियांमध्ये मार्गदर्शन करतात. त्यांना ते सोडवण्यासाठी काही कठीण समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत करतात. आणि हे सुनिश्चित करतात की प्रकल्प त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत कसा पोहोचेल. मुख्य कौशल्यांमध्ये नेतृत्व करणे, सुसंवाद साधणे किंवा समस्या सोडवणे यांचा समावेश होतो. प्रकल्प व्यवस्थापकांना अनिश्चिततेतून मार्ग काढावा लागतो आणि भागधारक, ज्यांना आपण स्टेक होल्डर म्हणतो, त्यांच्या अपेक्षांचं समायोजन पण करावं लागतं आणि बदलत्या परिस्थिती, विशेष म्हणजे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. आता आपण बघूयात की एआय ची काय भूमिका आहे, जे की व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये एआय काय भूमिका निभावतो आणि एआय तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला हे पाहूयात. सो गेल्या काही दशकामध्ये एआयने किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, खूप सारी प्रगती केली आहे. इतकी क्रांती घडवून आणलेली आहे की आपल्याला उदाहरण माहिती आहे, चॅट जीपीटी. कोणताही प्रश्न टाका चॅट जीपीटीवर, कोणत्याही लँग्वेजमध्ये टाका किंवा कोणत्याही भाषेत टाका, तो तुम्हाला उत्तर देईलच देईल. तर ही खूप मोठी ऍक्च्युली क्रांती आहे. तर एआय जे आहे तर त्याचे अनुप्रयोग जे आहे ते ग्राहक सेवा चॅटबॉटच्या माध्यमातून ऑटोमेट करण्यापासून ते पुरवठा साखळीपर्यंत, लॉजिस्टिकचे ऑप्टिमायझेशन करण्यापर्यंत आहेत. तर हा एआय तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला, तर एआय तंत्रज्ञानाचा विकास हा खूप सारा उल्लेखनीय आहे आणि आहे आणि ठरला पण आहे. ठीक आहे. सो सध्या मशीन लर्निंग अल्गोरिदम्स पासून आजच्या अत्याधुनिक एआय मॉडेल्स जसे की चॅट जीपीटी पर्यंत एआयने महत्वपूर्ण परिवर्तन घडवलेले आहे. सुरुवातीला काय होतं की एआय साध्या कामांचं जे आहे ते ऑटोमेशन करत होतं. जसं की चॅटबॉट आपल्याला माहिती आहे, बरोबर? किंवा एक छोटीशी माहिती हवी असेल तर ते करत होतं. परंतु आता नैतिक भाषा प्रक्रिया आणि डीप लर्निंगमुळे किंवा डीप लर्निंगच्या मध्ये सुधारणा झाल्यामुळे चॅट जीपीटी सारखी साधने जे आहेत तर संदर्भ लावतात, ठीक आहे, निर्णय घेतात आणि संवादामधून शिकून ते काम पूर्ण करतात. स्ट्रेंज ना? आता आपण पाहूयात की प्रकल्प व्यवस्थापनात एआयची क्षमता काय आहे किंवा एआयचे काय बेनिफिट्स आहेत. तर तसे पाहायला गेले तर एआयचे खूप सारे फायदे आहेत. परंतु मी इथे थोडेसेच नमूद केलेले आहेत, जे की प्रशासनिक कार्यांचे ऑटोमेटिकरण करणे, जसं की आपण वेळापत्रक बनवणं, बजेट बनवणं, अहवाल अहवाल बनवणं किंवा सादर करणं, ही जी कामे आहेत ते प्रशासनिक कार्यांच्या ऑटोमेटिकरणमध्ये येतात. त्यानंतर डेटा विश्लेषण आणि निर्णय घेणं, ज्याला आपण डेटा अनालिसिस आणि डिसिजन मेकिंग असं म्हणतो. तर यामध्ये जे आहे तर ते
एआय प्रणाली प्रकल्प मेट्रिक्सचे विश्लेषण करू शकते, जसे की कार्यक्षमतेचा डेटा, संसाधनांचा वापर, जसे रिसोर्स सोर्सिंग किंवा प्रगतीचे जे मूल्यांकन आहे किंवा ट्रॅकिंग आहे, तर ते पण करू शकते. तर ते डेटा विश्लेषण आणि निर्णय घेणे यामध्ये येते. त्यानंतर धोका मूल्यांकन, रिस्क अनालिसिस, खूपच महत्वाचा पॉइंट आहे. एआयचा महत्वाचा सर्वात महत्वपूर्ण प्रभाव असलेले क्षेत्र म्हणजे धोका मूल्यांकन, असं म्हणायला काही हरकत नाही. एआय साधने प्रकल्पातील धोके ओळखू शकतात आणि कमी करू शकतात, जे भूतकाळातील प्रकल्पांचे आणि सध्याच्या बाजार डेटा विश्लेषण करून केले जाते. तर हे पूर्वसूचनात्मक धोके कधीतरी समस्या बनण्यापूर्वीच प्रोजेक्ट मॅनेजर्सला त्याचा अंदाज येतो आणि ते त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतात. तर धोका मूल्यांकन मध्ये एआयचा हा अतिशय महत्वाचा गुण आहे, गुण म्हणता येईल किंवा उपयोग म्हणता येईल. पुढचा पॉइंट आहे, जसं प्रत्येक गोष्टीला म्हणतात ना की चांगल्या गोष्टी असतात तिथं वाईट पण गोष्टी असतात, तसंच जसं फायदे आहेत एआयचे तसेच ड्रॉबॅक्स पण आहेत, किंवा एआयला काही मर्यादा आहेत सध्याच्या डेटमध्ये. पुढे माहित नाही, फ्युचरमध्ये काय होईल हे माहित नाहीये. तर त्यामध्ये सध्या तरी एआय जे आहे तर ते भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव जाणवतो एआय मध्ये. त्यानंतर एआयला अवघड निर्णय घेता येत नाही. त्यानंतर एआय मुळे नैतिक आणि गोपनीयतेच्या पण चिंता निर्माण होतात. सो ह्याची उदाहरणं द्यायची झाली तर भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव, जिथे अ, जर संघामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल अचानक, किंवा खूप सारे असे एआयच्या प्रगत क्षमतेनंतर सुद्धा एआय मध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा खूप मोठा अभाव ऍक्च्युली जाणवतो, जे प्रकल्प व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असतो. एआय प्रणाली जी आहे ते मानवी भावना समजून किंवा त्याचे व्यवस्थापन करू शकत नाही, जे संघाच्या प्रेरणेसाठी, जे टीमच्या मोटिवेशनसाठी किंवा अ, संघर्ष निराकरणासाठी, ज्याला आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन म्हणतो, यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. सो असं म्हणता येईल की टीमच्या मोटिवेशनसाठी किंवा कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनसाठी सध्या तरी एआय प्रणाली जी आहे तर ती कुठेतरी कमी पडतीये, किंवा त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नाहीये की ते सॉर्ट आउट करू शकेल किंवा सॉल्व्ह करू शकेल. तर प्रभावी प्रकल्प व्यवस्थापनासाठी सहानुभूती, त्यानंतर टीमच्या गतीवर समज आणि आंतरवैयक्तिक संबंध व्यवस्थापन आवश्यक आहे. हे क्षेत्र मानवी प्रकल्प व्यवस्थापन चांगले करू शकते. सो नेक्स्ट पॉइंट आहे की अवघड निर्णय घेणे. ठीक आहे, तर एआय जरी मोठ्या प्रमाणावर डेटा प्रक्रिया करण्यास आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन देण्यास सक्षम आहे, तरीही ते निर्णय प्रक्रियेत अवघड निर्णय घेण्यास संघर्ष करते, जे की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये खूप महत्वाचं असतं. प्रोजेक्टमध्ये अनेक परस्पर निर्भर घटक असतात, ज्यांना एआय सध्या सुसंगतपणे पुनरुत्पादन करू शकत नाही. पुढचा असा पॉइंट आहे की नैतिक आणि गोपनीयतेच्या चिंता. तर पुढचा पॉइंट आहे नैतिक आणि गोपनीयतेच्या चिंता. प्रकल्प व्यवस्थापनातील एआयच्या एकत्रीकरणामुळे नैतिक आणि गोपनीयतेच्या महत्वाच्या चिंतेची निर्मिती होते. एआयचा वापर प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि संघाच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो, तर तो कर्मचारी गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकतो. ओके. तर हे आपण पाहिले की ड्रॉबॅक्स ऑफ एआय किंवा एआयचे तोटे. आता आपण बघूयात की ह्युमन्स आणि एआय, माणसं आणि एआय
हँड इन हँड कसे जाऊ शकतात किंवा एआय आणि प्रकल्प व्यवस्थापकाची परिपूरक भूमिका काय असू शकते किंवा जाऊ शकतात का नाही ते बघूयात आपण. तर यामध्ये दोन पॉईंट मला विशेषतः नमूद करावेसे वाटतात की एआय ॲज अ टूल, नॉट अ रिप्लेसमेंट. तर एआय हे एक साधन नाही, त्याचं रिप्लेसमेंट किंवा त्याला रिप्लेस करू शकत नाही किंवा पुनर्स्थापन होऊ शकत नाही. आणि ह्युमन एआय कोलॅबरेशन, जे की जर मानव आणि एआय मध्ये सहकार्य झालं तर खूप आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे की भविष्यातील दृष्टिकोन काय आहे, व्हॉट इज द फ्युचर ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर एआय मध्ये प्रगती झाली, ठीक आहे, आणि प्रकल्प व्यवस्थापकांसाठी कौशल्यांमध्ये जर वाढ झाली तर भविष्यातील दृष्टिकोन हा अतिशय छान असणार आहे. तर याच्यावरून निष्कर्ष असा निघू शकतो की तर याच्यावरून निष्कर्ष असा निघू शकतो की जर प्रकल्प व्यवस्थापकाने त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ केली आणि एआयच्या मदतीने जर ते पुढे गेले तर त्यांची खूप सारी कामं जी आहेत तर ते एआय करू शकतं. आणि प्रकल्प व्यवस्थापकाचा जो महत्वाचा रोल असतो की टीममध्ये सुसंवाद साधणे किंवा कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन करणे किंवा महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेणे, तर या गोष्टींवर ते जास्त प्रभावीपणे इफेक्टिव्हली लक्ष देऊ शकतात. तर एआय जो आहे तर तो प्रकल्प व्यवस्थापकांना रिप्लेस नाही करू शकणार किंवा करणारच नाहीये तो. परंतु दोघांनाही हँड इन हँड नक्कीच जावं लागणार, दॅट्स फॉर शुअर. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे प्लीज मला नक्की सांगा. माझ्या मते तर एआय हा प्रोजेक्ट मॅनेजर्सला रिप्लेस करू शकत नाही, पण प्रोजेक्ट मॅनेजर्सला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की त्यांच्या स्किल्समध्ये त्यांना वाढ करावी लागेल किंवा अपडेटेड राहावं लागेल आणि एआयच्या बरोबर जावं लागेल. थँक्यू.